हाय नमस्कार. तर बघू शकताय पाणी किती खोल गेलं. म्हणजे एवढं पाणी होतं. तुम्हाला दाखवते मी. हो का, हितवर पाणी होतं. इथं ही आहे का ना बोट दिसते का, इथं मी दगड मांडला होता. आणि हो का या टेंगावर मी बसली होती. ही टेंग दिसते का तुम्हाला? तर या टेंगावर मी बसून कपडे धुत होती. तर किती खोल पाणी गेले. पाक त्या ओलं दिसतंय का त्याच्यावर पाणी होतं. इतकं पाणी होतं. तर सांगायचा उद्देश माझा एकच आहे की जसं पाणी पाणी आपण साचतं. आता हे पावसाचं पाणी आहे. आपल्याला पाणी काय लागत असेल तर आपण भांड्यामध्ये म्हणजे बॅलर म्हणा, पातेली, बादल्या, पाट्या, त्या पातेली त्याच्यात पाणी भरतो. का का भरतो की ते पाणी आपल्याला उद्या लागणार आहे. उद्या सुटते का नाही पाणी माहीत नाही, पण ते पाणी आपल्याला जरुरी आहे म्हणून ते आपण भरतो. पण त्याच्यात मुख्य जनावरं पाणी पितात. म्हणजे हे म्हणा, कुत्री म्हणा, लांबकडे म्हणा, म्हणजे लांबकडे म्हणजे साप म्हणा, अशा गोष्टी पाणी पितात. पाली पितात, सरूड पितात, किडे मुंगे पितात. तर किती वस्तूकाला आपण पाणी पाजतं का नाही. मग आता ही मोकळं पाणी आहे तर याच्यात तर कोणचे कोणचे जनावरं पाणी पित असते. म्हणजे सांगायचा उद्देश एकच आहे की माणूस म्हणतं नको बाया तोंडात घ्यायला पाणी, पण ते पण मुख्य जनावर आहे. त्याच्यावर झाकाय आपल्याला असतंय का काय, तर नसतंय. मग आपण काय करतो तसंच. पण गावाकडं असला निर्मळपणा फक्त काही जणीच करतात. आणि मोजकी एवढीच आहेत की त्यांना काहीच पडलेलं नसतं. याच्यात काय पेलंय आणि याच्यात. तसं माझं आहे. ते मुख्य जनावर आहेत. त्यांना आपण हाड म्हणू शकतोय. हाड म्हणलेलं त्यांना कळतं. मग आपल्याला बोललेलं कळत नाही का त्यांचं. म्हणजे त्यांना ताण लागली म्हणून ती पाणी पितात. त्यांना वाटत नाही का आपण पण पाणी प्यावं, चांगलं वाटतं का नाही. सांगायचा उद्देश पाणी खोल गेलं म्हणून थोडासा आयडिया गवली मला. तर म्हणलं चला याच्यावर एक हेड्यावरच बनवावं म्हटलं. तर भरपूर जणांनी मला फोन केलं, ताई त्या क्रीमचं नाव सांगा. हो का, मला वाचा येत नाही. इंग्लिश नाही मराठी बी येत नाही वाचायला. तर त्या ताईंचा फोन आला ना त्यांना मी विचारन. आता ती तुम्हाला क्रीम दाखवली मी, त्याच्यावर काय नाव आहे हे तुम्हीच गेस्ट करा, कारण मला वाचा येत नाही. आणि त्या ताईंचा फोन आला तर त्यांना मी विचारेन की त्या क्रीमचं नाव काय आहे. मग मी तुम्हाला सांगेन. बरोबर आहे का नाही. भरपूर जणांनी मला विचारलं की चेहऱ्याला जरा लईच फरक पडला, कारण वांग माझा कमी कमी होत आला आहे. 4-5 दिवस झालं तरी एवढा रिझल्ट आहे भेटलाय. म्हणजे स्किनलाही काय होत नाही. आणि माणसं म्हणतात काय माझी स्किन लई नाजूक आहे, माझं लई हे आहे, माझं लई कवळं आहे. असं काय नसतं. असं काहीसुद्धा नसतं. स्किन नाजूक असते असं कुठं झालं आहे का. माणसाने जे म्हणजे देवाने जन्म दिला म्हणल्यावर निबार एवढं माणूस झालं म्हणल्यावर ती स्किन नाजूक असू शकते का. नाही असणार. असे सिटीतल्या म्हणजे सिटीतल्या बायकांचे असू शकते, कारण त्यांना ऊन पान सगळं काय माहीत नसतं. आणि गावाकडं कसं उन्हातच जन्म झालेला असतो. उन्हातच 24 तास असतंय. घरात तर फक्त संध्याकाळनंच माणूस झोपतं. असं गावाकडं वातावरण आहे. मोकळी हवा, गरम हवा, हे सगळं म्हणजे नाही का हे करून घेण्याची कॅपॅसिटी असते या गावाकडल्या बायकांची, माणसांची म्हणा. आणि सिटीतल्या बायांना म्हणजे सिटीतल्या बायकांना इकडं आलं का नाही गावाकडं, म्हणजे त्यांना मोकळं मोकळं असल्यासारखं वाटतं. मग ते आजारी पडतात, कारण त्यांना का तिथं कोंड हवा असते. आणि तिकडे हवा जास्त फॅनची, कूलरची, एसीचीच असते. आणि इकडं गावाकडं आल्यावर असल्या हवा भेटल्या मग ते आजारी पडतात. पण हे जीवन खरं, ही जीवन भारी. गावाकडलं जीवन भारी, एक नंबर. का, कारण म्हणाय नको नाजूक आहे किन माझी, असं आहे आमकन फलानन बिस्तानन, असं म्हणाय नको. जसं आहे तसं आहे. आता कालवनात तोंड दिसलं का नाही. आता देवदेव ही असलं म्हणजे तोंड ही दिसतं कालवनात, पण ती कालवण चवीला एक नंबर. तुमच्या कालवणाला काय करता, पुदिना कुठं आलं लसूण कुठं कायनून बायनून टाकून सुद्धा ती कालवणं एवढी चविष्ट देत नाहीत. पण ज्या कालवणात असं ताटात घेतलं तोंड दिसलं का नाही, ती कालवण चाटू चाटू खाते, ती फुर्रू किरणं वरपून खाते ती. असं आहे इकडं.
आणि ती जीवन चांगलं आहे. पहिलं काय आताचं बी डुप्लिकेटच आहे म्हणा, पण कवचित आहेत बाया पहिल्यासारख्या कालवणं बनवतात. म्हणजे माझी तर आई बनवती पहिल्यासारखं कालवणं, पीठ लावून फक्त लसूण आणि कोथिंबीर टाकून. आणि ही आलं लसूण माशी घोंगायला लागली, मी काय आजारी पडती का काय काय माहिती. एवढी थंडी गेली तेव्हा आजारी पडली नाही. असलं असतं दुखणं मागं थोडंफार हाईच म्हणा, पण एवढं नको बाई आजारी पडाय. कारण मला आजारी पडून जमायचं नाही. कारण मला चेहऱ्याला लयच गोडझार दिसायला लागलाय, दिष्ट लागून येऊ बाई. म्हणजे माझीच मला असं तर चला मी त्या ताईंना विचारती, तुम्हाला सांगते की ती कोणती क्रीम आहे. माझ्या पण गावातल्या बायकांनी भरपूर मला विचारलं की त्या क्रीमचं नाव सांग. मी त्यांना फक्त हे दाखवलं, हे आणा, याचा फोटो काढा आणि दाखवून आणा. ही कुठं भेटते कुठं नाही मला माहीत नाही. तर चला, हेडेव आवडला असला तर लाईक करा बरं का. आणि नवीन नवीन हेडेव तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि गिफ्टही तुम्हाला बघायला भेटणार आहे. ती गिफ्ट काय असणार आहे हे तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे आणि लवकरच दाखवणार आहे. हेडेव आवडला असला तर त्यासाठी लाईक करायला विसरू नका आणि तसंच शेअर पण करा. तर चला मग आता मी घेते रजा, बाय.